माहिती आहे विचारा नाही. संतोष देशमुख यांची हत्येनं बीड जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली आणि यामधून अनुचित प्रकार काहीही केव्हाही घडू शकतो अशी आम पब्लिक मध्ये चर्चा आहे। त्या अनुषंगानं माननीय खासदार साहेब यांना या जिल्ह्यात असताना सतत स्पोर्टिंग संरक्षण त्यांना देणं गरजेचं आहे। त्यासाठी आम्ही आज माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांची भेट घेऊन त्यांना संरक्षणाची सह त्यांच्यासोबत सतत स्पॉटिंग असण्याची मागणी केली आहे। काय सांगाल कशा पद्धतीने पोलीस बंदोबस्त वाढवला? कारण आमचे नेते आणि बीड जिल्ह्याचे खासदार आदरणीय बजरंग उप्पा, कारण ज्या पद्धतीनं मस्ताजोगचे सरपंच संतोषजी देशमुख यांचा खून झाला, त्यानंतर या महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम आपले बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग बाप्पांनी संसदेत आणि महाराष्ट्रामध्ये आवाज उठवला। कारण ते जिल्ह्यात येत असताना, कारण त्यांचं एक सामाजिक काम करीत असताना जे नेटवर्क आहे, एक समाजामध्ये जी वेगळी प्रतिमा आहे सगळ्या समाजाला बरोबर घेऊन चालण्याची, कारण हे कुठंतरी विघ्न संतोषी लोकांनी हे न लेखवणार आहे। त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये त्यांना जिल्ह्यामध्ये येत असताना त्यांना पोलीस संरक्षण द्यावं असे आम्ही SP साहेबाकडे एक सर्व बीड जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधींनी आम्ही मागणी केली आणि आदरणीय बाप्पाला एक चांगल्या प्रकारचं स्कॉटिंग संरक्षण द्यावं अशी SP साहेबाकडे विनंती केली आणि SP साहेबांनी त्यावर आम्हाला एक सकारात्मक सगळ्या संघ चर्चा करून आम्हाला निश्चितच या पद्धतीनं पाऊल उचलू असं सांगितलं आणि खासदार साहेबाला संरक्षणाची गरज आहे असं आम्ही सर्वांनी सांगितलं। काय सांगाल आज तुम्ही निवेदन दिलेलं आहे, नेमकं कशासाठी हे निवेदन दिलेलं आहे? मागील काही दिवसापासून बीड जिल्ह्यात आणि संबंध महाराष्ट्रामध्ये जातीवाद खूप पेटलेला असताना या ठिकाणी केज या ठिकाणचे सरपंच संतोष अण्णा देशमुख यांचा निर्घृण हत्या झाली। त्यातच तो वाद अजूनच जास्त पेटलेला दिसतो। आपण पाहतो की प्रत्येक समाजामध्ये तेढ निर्माण झालेला आहे। हाच प्रकार सगळीकडे होत असताना प्रत्येक जण या ठिकाणी सुरक्षित असुरक्षित असल्याची भावना त्या ठिकाणी सगळ्यांच्या मनात येत आहे। हा एक विषय आहे आणि त्या विषयाच्या अनुषंगाने हा विषय वाढू नये। आमचे जे नेते तर जिल्ह्याचे खासदार आहेत, ते अनेक दिवसापासून या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांनी पुढाकार घेऊन अगदी संसदेत सुद्धा तो प्रश्न मांडलेला आहे। हा खूप गंभीर विषय असताना देखील जातीवादाच्या माध्यमातून त्यांच्यावर काहीतरी होऊ नये, त्यांची सुरक्षा वाढवावी। कारण की त्यांच्यावर जर काही झालं तर परत संबंध बीड जिल्हा त्या ठिकाणी पेटून उठल। त्यामुळं हा प्रकार थांबावा आणि त्यांना कुठल्याही प्रकारची इजा किंवा त्यांना कुठल्याही प्रकारचं काही होऊ नये, त्यासाठी त्यांची सुरक्षा वाढवणं अत्यंत गरजेचे आहे।